हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आज मी पुन्हा आली आहे शुभलक्ष्मीला. तर तिथे मला एंगेजमेंट ब्राईड होती आणि त्यासोबत तिच्यासोबत 3-4 सायडरसुद्धा मेकअप होते. तर सगळ्यात आधी मी ब्राईडचा मेकअप स्टार्ट केला. ब्राईडचा मेकअप झाल्यानंतर तिची ड्रॅपिंग करून दिली आणि तिची ड्रॅपिंग झाल्यानंतर प्राचीने हेअरस्टाईल करायला घेतली आणि तोपर्यंत मी बाकी सायडर्सचा मेकअप घेतला. तर त्यामध्ये तिची मम्मी, तिची बहीण आणि तिच्या बहिणीची मुलगी असे मला कंटिन्यू बॅक टू बॅक मेकअप करायचे होते. तर ब्राईडचा मेकअप झाल्यानंतर हेअरस्टाईल ड्रॅपिंग वगैरे झाल्यानंतर फुल लुक तुम्ही बघू शकता. खूप छान ती दिसत होती. खूप छान तिचा मेकअप झालेला होता. हेअरस्टाईल वगैरे झाल्यानंतर मी त्यांचा थोडा शूट घेतला. मग ती फोटोशूटला गेली. तोपर्यंत मग मी तिचा ताईचा मेकअप केला. प्राचीने हेअरस्टाईल केली आणि त्यानंतर त्यांचा पण आम्ही शूट घेतलेला. त्यांचा शूट झाल्यानंतर मी त्यांचा मुलीचा सुद्धा मेकअप केलेला आणि तिला खूप जास्त स्वेटिंग येत होती. तरीही तिचा मेकअप थोडा सटल केलेला आम्ही आणि त्यानंतर मी निघाली माझ्या नेक्स्ट ब्राईडला, जी की हल्दी ब्राईड होती. तर यांचा साडीवरचाच लूक होता. येलो कलर आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर साडी होती. त्यामध्ये मी मेकअप केलेला, पायलनी हेअरस्टाईल केलेली आणि हेअरस्टाईल झाल्यानंतर तिचा लूक पण खूप छान दिसत होता. तिचा पण आम्ही फोटोशूट घेतलेला. म्हणजे दोन्ही ब्राईडचे लूक तुम्हाला कसे वाटले मला कमेंटला नक्की सांगा. आणि तुम्हाला आता नेक्स्ट सीझनसाठी आपली ब्रायडल बुकिंग करायची असेल तर लवकरात लवकर करा, कारण की आमची डेट सोल्ड आउट होत चाललेली आहे. बाय.